बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट हा बघायला मिळतोय। शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड झालंय। फौजदारी कारवाई करण्याची ठाकरे गटानं मागणी केली आहे। कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचं प्रकरण हे उघडकीस आलंय। त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्यामुळे या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे। पद्धतीने तुम्ही जर दाखले देणार असाल तर खरे लाभार्थी जे आहेत, खरे अपंग आहेत, त्यांच्यावर अन्याय होत नाही का? का त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून, त्यांना राजाश्रय नाही म्हणून त्यांच्यावर न्याय मिळणार नाही का? मग अपंग लोकांना जर तुम्ही व्यक्तीवर तुम्ही अन्याय करणार असाल, टाळूचं लोणी खाणार असाल, तर असे असू देत, तत्कालीन सिव्हिल सर्जन असू दे, हेड ऑफ डिपार्टमेंट असू देत, ज्यांनी हे भानगडी केलेले आहेत त्याचा तपास झाला पाहिजे। त्याच्या कारकिर्दीत सर्व दाखले तपासले पाहिजेत आणि ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून नुसतंच सस्पेंड नाही तर बडतर्फ केलं पाहिजे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। त्याचा बनाव करत आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक असतील किंवा इतर नोकरदार वर्ग असेल यांनी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी आणि हे अपंगाचं प्रमाणपत्र मिळावे यासाठी धडपड केली। बऱ्याच ठिकाणी अपंगाचं प्रमाणपत्र मिळवलं। ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलं, ज्या प्रमाणपत्रावर ज्या ठिकाणी हे नोकरी लागले किंवा एखाद्यावर अन्याय केला अशी भावना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली की ह्या ज्या प्रमाणपत्र देणारे असतील किंवा प्रमाणपत्र वापरून ज्याचा गैरफायदा घेणार असतील यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली। गेल्या काही दिवसापासून शिक्षक हे प्रत्येक ठिकाणी आता अडचणीत येत आहेत। कोल्हापुरातील जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या काही शिक्षकांनी अपंगाचे प्रमाणपत्र घेऊन आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या। याची सखोल चौकशी व्हावी। ज्यांनी प्रमाणपत्र दिलं त्याचबरोबर ज्या प्रमाणपत्रावर ज्यांची बदली झाली किंवा ज्यांनी ह्या प्रमाणपत्राची मान्यता दिली यांच्यावर फौजदारी करावी अशी मागणी उपनेते संजय पवार यांनी केली आहे। अमरसिंह। कोल्हापुरामध्ये हा प्रकार समोर आलेला आहे। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा सुळसुळाट हा झालेला आहे। अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवून बदल्या सुद्धा करून घेतल्याचं सुद्धा समोर आलंय। शिक्षकांनीच हे बोगस प्रमाणपत्र बनवल्याचं समोर आलंय। त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आणि यांच्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे।